शिवसेना भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख कलाताई शिंदे के जन्मदिन के शुभ अवसर पर भिवंडी तालुका के सावत गांव में सावत व मुठवल जिला परिषद स्कूल के नन्हे मुन्ने विद्यार्थियों को शिवसेना विभाग प्रमुख भिवंडी ग्रामीण डॉक्टर प्रमोद पाटिल व तालुका संगठिका सोनल प्रमोद पाटिल द्वारा आज दिनांक 11 अप्रैल 2022 को मान्यवरों की उपस्थिति में तथा मान्यवरों के करकमलों द्वारा पेन पेंसिल वितरण कर शिवसेना भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख कलाताई शिंदे का जन्मदिन केक काटकर भी बड़े हर्षोल्लास के साथ मनाया। इस अवसर पर शिवसेना उपजिला संगठिका कविता ताई भगत, भिवंडी तालुका संगठिका फसी ताई पाटिल, कल्पना भोईर, पंचायत समिति सदस्य सुप्रिया पाटिल, शिवसेना तालुका सचिव दीपक पाटिल, शिवसेना उप तालुका प्रमुख भगवान पाटिल, युवा सेना तालुका सचिव सचिन पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर व सावत मुठवल ग्रामस्थ मंडल तथा शिक्षक व विद्यार्थी उपस्थित थे। आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सम्मान शिवसेना विभाग प्रमुख भिवंडी ग्रामीण डॉक्टर प्रमोद पाटिल व तालुका संगठिका सोनल प्रमोद पाटिल द्वारा शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। लोकसभेच्या संपर्क प्रमुख सौभाग्यवती कलाताई शिंदे यांचं या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या विद्यार्थ्यांच्या समोर आणि सावत जिल्हा परिषद शाबास शाळा आणि जिल्हा परिषद मुठवल शाळा या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आमच्या कलाताईंचा या ठिकाणी सन्मान होत आहे। वाढदिवसाच्या निमित्ताने मित्रांनो कलाताईंना आपण हार्दिक शुभेच्छा तालीच्या सोबत देऊ असं मी करतो।
आजचा दिवस पाहायला गेलो तर निश्चितच एक स्पेशल असा दिवस आहे। तो दिवस म्हणजे समोर बसलेल्या माझ्या बालमित्रांनो लक्षात असू द्या की आज तुम्हाला जे काही शैक्षणिक साहित्य मिळणार आहे ते शैक्षणिक साहित्य या ठिकाणी या संपूर्ण शिवसेना महिला आघाडीच्या महिला पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना योग्य असं मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये शिवसेनेचा प्रसार करण्याची एक ऊर्जा तयार करण्याची जबाबदारी पक्षाने सोपवली आहे। त्यामध्ये सौभाग्यवती कलाताई प्रदीप शिंदे यांचा जो वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त खऱ्या अर्थानं बरेच जण एन्जॉय करत असतात, थंड हवेच्या ठिकाणी जात असतात। तर आमच्या ते पुरुष मंडळींचा वाढदिवस असेल तर कुठेतरी आपल्या धाब्यांवर जात असतात। परंतु शिवसेना प्रवाहामध्ये शिकवणच अशी आहे की आपला वाढदिवस असेल तर तो वाढदिवस एक तर शालेय विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही साजरा करा, अनाथ आश्रमांमध्ये साजरा करा, वयोवृद्ध वृद्धाश्रमांमध्ये तुम्ही साजरा करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या। म्हणजे पुढील वाटचालीला तुम्हाला एक चांगल्या पद्धतीची ऊर्जा मिळेल। हे आशीर्वाद फार मोलाचे ठरतील आणि असाच विचार करून या ठिकाणी या उमेदवारांनी खासदार डॉक्टर प्रमोद सावंत पाटील आणि उपतालुका संघटनिका सौभाग्यवती सोनल डॉक्टर प्रमोद पाटील या दोघांनी तो विचार केला आणि हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। स्वच्छता खूप महत्त्वाची आहे। शाळेचा आसपासचा परिसर स्वच्छ ठेवा। जेवढ्या काही सुविधा कष्ट किंवा उपक्रम राबवता येईल तेवढा तुमच्या यथाशक्तीप्रमाणे राबवा आणि शाळेला शक्यतो मदत केली तर आम्हाला पैशाची मदत करू नका, आपण वस्तू स्वरूपाची मदत केली तर तुमच्या सगळ्यांची मी धन्यवाद माने। तेवढे बोलून दोन शब्द समोर हे कार्यक्रम हाती घेतला तर प्रमोद पाटील खरोखर असेच कार्यक्रम हाती घ्यायला पाहिजे। मला खूप आनंद झाला आज हा कार्यक्रम, आगला वेगळा कार्यक्रम आणि आमच्या कलाताई शिंदेच्या वाढदिवसानिमित्ताचा सावध गावात कार्यक्रम होते। सुप्रिया आमच्या पंचायत समिती सदस्य आहेत आणि ते जावा दोघी सोडून आले त्यांचे सत्कार पण मला बघून खूप आनंद होते का दोघी जावा एकामेकीचे सत्कार करतात। सचिन आणि प्रमोद दोघे भाऊ एकामेकांचे सत्कार करतात। खरोखर असं काहीतरी कार्यक्रमच हा आगला वेगळा आहे। संपूर्ण व्यासपीठ कलाताईंचं एकट्यांचं नाव घेते कारण त्यांना जास्ती बोलायला सांगायचं मला आणि समोर बसलेले माझे शिक्षिका आणि मुलं, माझ्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जेवढ्या महिला आहेत तेवढ्या या गटातल्या सावध जिल्हा परिषद गटाच्या मुलांचं आता भवितव्य आपल्या जिल्हा परिषद शाळेतच जास्ती चांगलं घडवता येईल। कारण आता टीचरने आमच्या शिक्षकांनी जे सांगितलं ते मला खूप आवडलं। आपल्यामध्ये काय चाललेलं आहे ते सांगू का नाही, तुम्ही गावातल्या शाळेत त्यांना टाकूच नका, पण ही आपली भावना वेगळी आहे, ही कुठेतरी बदलायला पाहिजे। कारण माझ्या मोठ्या जाऊ केंद्र प्रमुख होते, आमची मुलं पण मला असं वाटते 4थी 5वी पर्यंत सर्व जिल्हा परिषदेत शाळेत शिकल्यानंतर कल्याणला बालक मंदिरला गेले। जे जे शिक्षक जेवढे होते तेवढे माझ्या घरी यायच्या, मग सुरेखाबाई त्यांची जाऊ। तर मला असं त्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या शिक्षकांचं मध्ये खरोखर कौतुक करावं वाटते कारण त्यांची एवढी दखल कोणी मुलांची घेतच नाही। आणि तुम्हाला सांगतात का जमाना पुढे चालले, इंग्लिश मीडियममध्ये टाकायला म्हणजे आता मराठी शाळेत सुद्धा इंग्लिश विषय आहेतच ना। आणि शिक्षण घेण्याचं बोलल्यानंतर आपण सर्व जर शिक्षकांवर सोडलं तर कसं होईल, थोडंफार तरी आई वडिलांनी त्या मुलांचे दखल घेऊन त्यांचं थोडंफार अभ्यास घेतलं पाहिजे। नाही तरी त्यांना घरचा अभ्यास काय ते तेवढं तरी त्यांना बसवायला पाहिजे। आता मुलांना तुम्हाला छोट्यांना तुम्हाला एकच सांगायसाठी की तुम्ही खूप मुलं आता नशीबवान आहे। म्हणजे असं आमच्या वेळेला कधीच असं शाळेत कधी एक वही सुद्धा मिळायची नाही। त्या वही मला वाटतं 50 पैशाला अशा तरी आम्हाला कोणी वही दिली नाही, म्हणून आमचं शिक्षण जरा कमी झाले। पण आता तुम्ही खूप नशीबवान, तुमचे वाढदिवस जर तुमच्या या शाळेत एवढे मोठे आमच्या व्यक्तीचं होते तर तुमचं काहीतरी त्याच्यामध्ये देणे लागते असं मला वाटायला लागलं। आता या वेळेला कमी करते कारण अजून 2 कार्यक्रम पुढे आहेत आणि ज्यांनी कार्यक्रम ठेवले प्रमोद तुला खूप खूप धन्यवाद। याच्या पुढे सावध जावं असंच कार्यक्रम ठेवत जा। एवढं बोलून मी इथे थांबते। आज
आणि जिल्हा परिषद गटातली शाळा म्हणजे आपल्या मुख्याध्यापिका मॅडम म्हणाल्या की याच्यामध्ये जरी पण ही अनुदानित शाळा असेल तरी पण याला आर्थिक भांडवल नसतं आणि त्याच्यामुळे काही भौतिक सुविधापासून हे वंचित असतं आणि त्या भौतिक सुविधा आमच्यातल्याच म्हणजे आमच्यामध्ये हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बाळांनो की शिवसेना राजकारण 20% करते आणि समाजकारण 80% करते आणि त्या 80% समाजकारण इथे आपल्या सर्व लहान बालगोपाळांना दिसत आहे आणि त्या माध्यमातून आपल्या इकडचे सावध नाक्याचे जे विभाग प्रमुख आहे डॉक्टर प्रमोद पाटील त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी महिला आघाडीच्या उपतालुका संघटिका सोनल पाटील यांच्या माध्यमातून माझ्या वाढदिवसाचं निमित्त मात्र म्हणून आज तुम्हाला जे वह्या आणि पेन वाटप केलं जात आहे त्याच्याबद्दल मला खूप आनंद वाटतोय आणि त्याचा द्विगुण आनंद तुम्हाला इथे पाहून वाटतो आणि त्याचबरोबर मी जेव्हा 4 वर्षापासून इकडे संघटन करायला आले महिलांचं संघटन करायला आले आणि ते संघटन करताना फक्त एकटी मी नव्हते माझ्याबरोबर कविताताई होत्या माझ्याबरोबर या प्रत्येक इकडच्या पदाधिकारी स्त्री होत्या आणि महत्वाचं जे आहे जे महिलांच्या मागे मॅडम म्हणाल्या की महिलांच्या मागे पुरुष असतो तो माझा पहिला नवरा होता आणि त्याचबरोबर हे व्यासपीठावर असलेले सर्व पुरुष त्यांच्या व्यतिरिक्त कदाचित ते साध्य झाले नसतं आणि ते महिला आघाडी सक्षमतेने आज भिवंडी ग्रामीणमध्ये उभी राहू शकली नसते